फ्रेंड्स, वेलकम इन बायोलॉजी गायडन्स बाय हर्षदा कांबळे. क्विक रिव्हिजन सिरीजच्या अंडर आपण सध्या जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स हा चॅप्टर स्टडी करणार आहोत. आता सध्या सीईडीचे पेपर जर पाहिले आपण तर सीईडीचे पेपर कंटिन्यू 2 ते 3 महिने झालं पोस्टपोन होत आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला जो पिरियड मिळालेला आहे या पिरियडमध्ये तुम्ही हा जो फर्स्ट चॅप्टर आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स याच्या मिनिमम 2 ते 3 वेळा रिव्हिजन करून ठेवलेले असेल असे इमॅजिन करून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे, जेणेकरून तुम्ही माझा व्हिडिओ फक्त ॲज अ रिव्हिजन म्हणून फॉलो केला तरी तुम्हाला याच्यावरचे जे मार्क्स हवे आहेत तेवढे मिळू शकतील. ठीक आहे, तर पाहूया ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कोणत्या हिंट्स मिळू शकतात. तर काही डेफिनेशन्स आहेत, ह्या डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी थेरीला पूर्णपणे डिटेल स्टडी केलेला आहे, पण तरी देखील तुम्हाला काही पॉईंट्समध्ये क्युरियस असेल की हा क्रॉस कसा आहे किंवा ह्याच्यामध्ये काही डिफिकल्टीज असतील कुठल्या पॉईंटमध्ये, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि तो मी सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता पाहूया डेफिनेशन. फर्स्ट डेफिनेशन असेल हेरिडिटी, जे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेले आहे. हेरिडिटी मीन्स व्हॉट? तर ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. आणि हे जे कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात तर हे कॅरेक्टर सगळे एकसारखे नसतात किंवा तयार होणारी जी पुढची पिढी असेल, सेकंड जनरेशन असेल, ही जनरेशन एकसारखी तयार होऊ शकत नाही आहे. सो ज्यावेळेला कॅरेक्टर ट्रान्सफर होत असतात त्यावेळेला पॅरेंट्समध्ये किंवा वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होताना ह्यांच्यामध्ये जे जीन्स ट्रान्सफर होतात ह्याच्यामध्ये नेहमी व्हेरिएशन्स असतं. म्हणून पुढची डेफिनेशन तयार होते की डिफरन्सेस बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग दॅट इज कॉल्ड ॲज द व्हेरिएशन. आणि हेरिडिटी आणि व्हेरिएशन ह्या दोघांचा स्टडी करणारी एक खूप मोठी ब्रांच आपल्या बायोलॉजीमध्ये येते, दॅट इज कॉल्ड ॲज अ जेनेटिक्स. अँड जेनेटिक्स वर्ड म्हणजे हा जो फर्स्ट टर्म आहे, ही टर्म फर्स्टली कॉइन्ड बाय विलियम बॅटसन. ठीक आहे, त्यानंतरचे नेक्स्ट डेफिनेशन काय येईल बघा. नेक्स्ट पॉईंट काय येईल तर इनहेरिटन्स. ज्यावेळेला हेरिडिटी होते त्यावेळेला काही कॅरेक्टर्स वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होत असतात, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द इनहेरिटन्स. आता इनहेरिटन्स होत असताना सर्वात पहिल्यांदा हा जो इनहेरिटन्स होतो हे सायंटिफिकली प्रूव्ह करणारे, विथ एक्सप्लेनेशन प्रूव्ह करणारे सायंटिस्ट कोण असतील तर ग्रिगॉर जॉन मेंडेल. ह्याच्यावर तुम्हाला सीईटीला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येईल, त्यांनी जो काय वर्क केला इनहेरिटन्सवरती, हा जो वर्क असेल, जे काही प्रिन्सिपल्स असतील, पॉस्च्युलेट्स असतील, हे सगळे आपण सध्या मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स या नावाने ओळखतो. त्यानंतर त्यांचं जे वर्क असेल हे वर्क आपण मेंडेलिझम या नावाने जेनेटिक्स या वर्ल्डमध्ये ओळखलं जातं. तर हे जे सायंटिस्ट आहेत हे सायंटिस्ट जेनेटिक्सचं फाउंडेशन असं म्हटलं जातं त्यांना, म्हणून त्यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. आता त्यांनी हे ज्या वेळेला स्टडी केलं, त्यांनी ज्या वेळेला ह्याचं एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न केला किंवा दिलं, सायंटिफिकली प्रूव्ह केलं, त्यावेळेला नाही कुठला मायक्रोस्कोपचा शोध लावला होता, नाही कुठला सेल डिव्हिजनचा शोध लागलेला होता. मग अशा कंडिशनमध्ये सुद्धा त्यांनी एवढा मोठा शोध लावलेला आहे आणि त्यावेळेला त्यांनी फक्त हे प्रूव्ह केलं की असं काहीतरी आहे की जे वन जनरेशन टू अनदर जनरेशन हेरिडिटीमध्ये ट्रान्सफर होतं, पण ते हे प्रूव्ह करू शकले नाहीत की दॅट इज कॉल्ड ॲज अ जीन. म्हणून त्यांनी ज्यावेळेला ते प्रूव्ह केलं की काहीतरी असं आहे की जे वन जनरेशन टू अनदर जनरेशन ट्रान्सफर होऊ शकतं, तर त्यावेळेला त्यांनी तिथं वर्ड कुठला वापरला होता? फॅक्टर, ज्याच्यावर तुम्हाला सीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि असं हे जे फॅक्टर आहे ह्या फॅक्टरला सध्या आपण जीन ह्या नावाने ओळखतो. ठीक आहे, आता जीनची डेफिनेशन तुम्हाला माहीतच आहे, स्मॉल सेगमेंट ऑफ अ DNA विच एक्सप्रेस अ कॅरेक्टर्स. ठीक आहे, आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल तर ह्यांनी जो एक्सपेरिमेंट केला तो एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी कुठलं प्लांट वापरलं तर गार्डन पीचं प्लांट, ज्याचं बॉटॅनिकल नेम काय असेल पायसम सटायवम. हे जे नाव आहे तुम्हाला पेपरला येऊ शकतं. नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा. त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्या स्टडीमध्ये त्यांनी काही पेपर तयार केले होते. हे जे पेपर होते त्या पेपरचं नाव काय होतं बघा, एक्सपेरिमेंट इन अ प्लांट हायब्रिडायझेशन. त्यानंतर सेकंड असेल त्यांनी जो वर्क केला होता त्याचं एक जर्नल होतं, त्या जर्नलचं नाव आहे ॲन्युअल प्रोसिडिंग ऑफ अ नॅचरल हिस्ट्री सोसायटी. आता हे नाव तुम्हाला पाठ करायचे, पेपरला विचारतील शक्यता कमी आहे, पण जस्ट माहीत असावं. आता त्यानंतर हे त्यांनी शोधल्यानंतर ते पूर्ण जगासमोर हे पब्लिश करू शकले नाहीत आणि त्यानंतर 3 सायंटिस्ट आले आणि 3 सायंटिस्टनी हा जो त्यांचा वर्क होता हा पूर्ण रिडिस्कवर केला. आणि त्याच्यामधले 2 सायंटिस्ट होते, त्या दोन सायंटिस्टमधले ह्युगो दे वेरेस होते, ज्यांनी त्यांचे जो पेपर होते, रिसर्च पेपर होते, हे रिसर्च पेपर सगळे एकत्र करून पुन्हा फ्लोरा ह्या नावाने पब्लिश केले. ठीक आहे, त्यानंतर जे तुम्हाला पाठ करायचे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येईल कोरेन. कार्ल कोरेन असे एक सायंटिस्ट होते आणि त्या सायंटिस्टनी काय केले, त्यांचे जे प्रिन्सिपल्स होते हे सगळे प्रिन्सिपल्स एकत्र करून कुठल्या नावाने पब्लिश केले तर लॉ ऑफ इनहेरिटन्स, जे 3 लॉ सध्या आपण ओळखतो. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल बघा. हे जे सगळं आहे ह्याच्यावर तुम्हाला सीईटीला शक्यतो क्वेश्चन
एखाद दुसरा पडू शकतो, कारण हा पूर्ण चॅप्टर 4 ते 5 मार्क्ससाठी तुम्हाला CETला, कारण मीडियम वेटेजचा हा चॅप्टर आहे, CETसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट काय येईल तर मेंडलचं एक्सपेरिमेंट. ठीक आहे, मेंडलने ज्यावेळेला एक्सपेरिमेंट केले त्यावेळेला त्यांनी कुठला प्लांट वापरला, आपण मगाशी पाहिलं त्याचं नाव होतं पायसम सटायवम, त्यालाच आपण काय म्हणतो गार्डन पीचं प्लांट वापरलं. आता ते गार्डन पीचं प्लांट जे होतं त्या गार्डन पीच्या प्लांटची फॅमिली कोणती होती तर पॅपिलिओनॅसी. ठीक आहे, असं जे प्लांट होतं त्या प्लांटला करोला किती होते तर 5 होते. तर बटरफ्लायला एक स्ट्रक्चर होतं त्याचं करोलाचं, त्यातलं सर्वात लार्ज होतं त्याला स्टँडर्ड म्हणतात, त्याच्या खाली जे 2 होते त्याला विंग असं म्हटलं जातं, आणि त्याच्या खाली जे होते त्याला कील असं म्हटलं जातं. आणि अशा कीलच्या अंडर 10 असे स्टॅमेन्स होते जे डायडल्फस असतात, आणि हे जे 10 स्टॅमेन असतात हे 10 स्टॅमेन काय केले जातात रिमूव्ह केले जातात. हे त्याच्या एक्सपेरिमेंटची एक स्टेप आहे. आता त्यांनी जेव्हा ते प्लांट स्टडी केलं होतं तर तेच प्लांट का स्टडी केलं हे तुम्हाला पेपरला विचारलं जाऊ शकतं, त्याचे कॅरेक्टर्स तुम्ही पाठ केलेले आहेत. आता हे जे प्लांट स्टडी केलं तर हे प्लांट स्टडी करण्यापाठीमागचं कारण काय होतं तर त्याच्यावरती काय सापडले त्यांना डिफरंट कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सापडले, आणि त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमधले किती कॅरेक्टर त्यांनी यूज केले तर 7 पेअर ऑफ कॅरेक्टर्स त्यांनी यूज केले जे तुम्हाला पाठ करायचे. आता 7 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये कुठले कुठले होतील, स्टेम हाईट होती, सीड कलर होता, सीड शेप होता, पॉड कलर होता, पॉड शेप होता, देन फ्लावर कलर होता आणि फ्लावर पोझिशन होती. ठीक आहे, आणि हे जे कॅरेक्टर्स होते हे कॅरेक्टरचे 2 पॅरेंट्स होते, एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह. ठीक आहे, हे तुम्हाला सगळे कॅरेक्टर्स पाठ करायचे. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल तर त्यांनी ते प्लांट्स का सिलेक्ट केलं, सिलेक्शन ऑफ मटेरियल, त्याचे तुम्हाला 2 ते 3 पॉईंट तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत. त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट येईल, हे एक्सपेरिमेंट करताना त्यांनी काही टर्म्स यूज केल्या ज्या लिस्टमध्ये तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत, ज्या मिनिमम 20 ते 22 टर्म्स आहेत ज्या तुम्हाला पाठ करायच्या आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फॅक्टर येते, जीन येते, अलिल्स येते, फिनोटाईप, जिनोटाईप्स, देन प्युअर लाईन असेल, त्यानंतर F1 जनरेशन, F2 जनरेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा, अशा बऱ्याच डेफिनेशन्स आहेत ज्या तुमच्या 100% पाठ असणं गरजेचं आहे. मी असं नाही म्हणत की तुमच्या डेफिनेशन पुस्तकातल्या आहे तशा पाठ पाहिजेत, पण त्यातला एक वर्ड असा पाठ करा की जेणेकरून तुम्हाला ती डेफिनेशन काय आहे हे समजून येईल. ठीक आहे, त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय असेल तर एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्यांनी त्या 3 स्टेप यूज केल्या. ठीक आहे, ह्यातली पहिली स्टेप असेल सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स अँड ऑब्टेनिंग प्युअर लाईन. त्याच्यानंतरची सेकंड स्टेप कुठली होती आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट्स टू राईज F1 जनरेशन. ठीक आहे, आणि थर्ड स्टेप कुठली होती सेल्फिंग ऑफ F1 हायब्रिड टू राईज F2 जनरेशन. आता ह्या ज्या 3 स्टेप आहेत ह्या 3 स्टेप तुम्हाला पाठ असतील. आता याच्यामधली महत्त्वाची स्टेप कुठली असेल सेकंड स्टेप, ज्याच्यामध्ये शब्द कुठला आहे आर्टिफिशियल क्रॉस. आता हा आर्टिफिशियल क्रॉस आहे, या आर्टिफिशियल क्रॉसमध्ये त्यांनी कुठली मेथड वापरली होती हे पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्या मेथडचं नाव काय आहे इमॅस्क्युलेशन. आता हे जे इमॅस्क्युलेशन आहे ह्या इमॅस्क्युलेशनला प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत, तर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ह्या चॅप्टरवरचे सोडवले असतील तर तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, आता इमॅस्क्युलेशन म्हणजे काय तर रिमूव्हल ऑफ अ स्टॅमेन्स बिफोर अँथेसिस. बरोबर, अँथेसिस दॅट इज अ डेव्हलपमेंट ऑफ अ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन तयार होण्याच्या अगोदरच त्या फ्लावरवरचे पोलन ग्रेन रिमूव्ह करणं दॅट इज कॉल्ड एज अ इमॅस्क्युलेशन. मग तुम्हाला याच्यावर असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हे इमॅस्क्युलेशन कुठल्या प्लांट्समध्ये केलं जातं, मेल प्लांट और फिमेल प्लांट. त्याचा आन्सर काय असेल फिमेल प्लांट. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्या फ्लावरची हिस्ट्री काय आहे हे पण आपण स्टडी केलेलं आहे. आता त्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट काय येईल तर दुसरा पॉईंट ज्याच्यावर तुम्हाला CETला प्रश्न येऊ शकतो सेल्फिंग. सेल्फिंग म्हणजे काय तर फर्स्ट स्टेपमध्ये काय केलं होतं त्या 7 पेअरमधले जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर होते ह्या 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला सिलेक्ट केलं होतं. 2 असतील 3 असतील जसा क्रॉस असेल त्याच्यावर त्याचे कॅरेक्टर्स सिलेक्ट केले होते. त्या क्रॉसचा त्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा क्रॉस केला होता आणि क्रॉस करून जे मिळालं होतं त्याला काय म्हटलं तर F1 जनरेशन. आता F1 जनरेशन मिळाल्यानंतर F2 जनरेशन काढण्यासाठी तिथं सेल्फिंग करणं गरजेचं होतं. मग सेल्फिंग म्हणजे काय होतं तर सेल्फिंग मीन्स F1 जनरेशन इज क्रॉस टू विथ द F1 जनरेशन मीन्स हायब्रिड इज क्रॉस टू विथ द हायब्रिड दॅट इज कॉल्ड एज अ सेल्फिंग, ज्याच्यावर तुम्हाला CETला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता नेक्स्ट पॉईंट असेल मोनोहायब्रिड क्रॉस. म्हणजे मेंडल्सने जो स्टडी केलेला होता त्या स्टडीमध्ये त्यांनी ज्या 3 स्टेप यूज केल्या त्या 3 स्टेपवरती त्यांनी मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस असे 4 क्रॉस शोधून काढले होते. त्यातले मेन 2 होते मोनोहायब्रिड आणि डायहायब्रिड. आता त्यातला फर्स्ट असेल मोनोहायब्रिड क्रॉस. आता याच्यावरती तुम्हाला क्वेश्चनमध्ये पूर्ण क्रॉस दिला असेल आणि त्याच्याबद्दल तुम्हाला खाली विचारलं जातील की हा क्रॉस कशाच्या अंडर येतो, मग तो मोनोहायब्रिड, डायहायब्रिड, टेस्ट क्रॉस किंवा बॅक क्रॉस असं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अदरवाईज तुम्हाला त्याचे क्रॉस दिले असतील आणि क्रॉसचा F1 जनरेशन दिलेले असेल आणि ते F1 जनरेशनवरून विचारतील की हा क्रॉस कुठला येतो. तर मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. ह्या क्रॉसची डेफिनेशन काय होती तर क्रॉस बिटवीन अ प्युअर पॅरेंट्स अँड ऑब्टेनिंग F1 जनरेशन विथ सिंगल कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर
तर मग असा एक क्रॉस की प्युअर पॅरेंटचा क्रॉस झाल्यानंतर तयार होणाऱ्या F1 जनरेशनमध्ये फक्त एक पेअरच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचे सापडू शकते. तर त्याच्या ऑपोजिट कुठला होता? डायहायब्रिड क्रॉस. डायहायब्रिड क्रॉसमध्ये काय येणार आहे? जो हायब्रिड तयार होणार आहे, F1 जनरेशन जी तयार होणार आहे, त्या F1 जनरेशनमध्ये किती पेअरमध्ये कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सापडतील? 2. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामधला डिफरन्स जर समजला असेल तर तुम्हाला ह्याचे आउट ऑफ मार्क इझिली मिळू शकता. बघा पुन्हा सांगते, मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो हायब्रिड तयार होतो त्याच्यामध्ये एकच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सापडते आणि जो डायहायब्रिड क्रॉसमध्ये F1 जनरेशनमध्ये हायब्रिड सापडतो त्या हायब्रिडमध्ये 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सापडतात. आता याच्यामध्ये CETला तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? तर जे चेकर बोर्ड दिले होते ते चेकर बोर्ड तर तुम्हाला CETला विचारले जाऊ शकत नाही आहेत. मग त्या चेकर बोर्डनंतर जे रेशोज आले होते, जे 2 प्रकारचे रेशो होते, एक जिनोटायपिक रेशो होता आणि एक फिनोटायपिक रेशो होता, तर ह्याच्यावर तुम्हाला पेपरला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर मोनोहायब्रिडचा जो जिनोटायपिक रेशो होता तो तुम्हाला पाठ करायचा आहे 3:1 आणि जिनोटायपिक रेशो होता 1:2, 2:1. आणि त्यानंतरचा डायहायब्रिडचा जो क्रॉस होता, फिनोटायपिक रेशो होता 9:3, 3:1 आणि जो जिनोटायपिक रेशो होता हा या रेशोमध्ये 9 गॅमेट्स मिळतात जेव्हा 16 क्रॉस होतात. आता हा जो चेकर बोर्ड आहे, हा चेकर बोर्ड तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. इथं ज्यावेळेला तुम्ही डायहायब्रिड क्रॉस स्टडी करता त्यावेळेला डायहायब्रिड क्रॉसमध्ये ज्यावेळेला जिनोटायपिक रेशो काढता त्यावेळेला इथे पॅरेंट्स असतात आणि इथे सुद्धा पॅरेंट्स असतात, बरोबर. ह्या पॅरेंटचा क्रॉस झाल्यानंतर तुम्हाला 4 गॅमेट्स मिळतात. पण हे 4 गॅमेट्स जे असतात त्याच्यावरून तुम्ही 3 रेशो काढलेत. बघा इथे ज्यावेळेला जिनोटायपिक रेशो स्टडी करतात त्यावेळेला 1:2, 2:1 असा रेशो मिळाला आहे. पण किती क्रॉस झाल्यावर मिळाले? तर 4 क्रॉस. म्हणजे ह्याच्यावरती तुम्हाला CETला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तसं हा जो मोठा रेशो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 9 गॅमेट्स मिळालेले आहेत, ज्याच्यामध्ये बघा 1:2, 2:2, 2:2, 4:2, 1:2, 2:2, 1:2, 2:1 असा एक खूप मोठा रेशो आहे. ज्या रेशोमध्ये 9 गॅमेट्स मिळालेले आहेत आणि हे जे 9 गॅमेट्स आहेत हे 9 गॅमेट्स कधी मिळतात? तर त्यासाठी किती क्रॉस व्हावे लागतात? तर 16 क्रॉस व्हावे लागतात. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि ह्याचा शॉर्टकट तुम्हाला माहीतच असेल, हा खूप मोठा रेशो आहे तर पाठ करण्याची एक सोपी मेथड, एक आपला जसं आपण मोबाईल नंबर पाठ करतो त्या टाईपमध्ये 12, 24, 12, 12, 1 हा रेशो तुम्ही पाठ करू शकता आणि इझिली लक्षात ठेवू शकता. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट असेल, हे जे लॉज आहेत आपण सांगितलं की मेंडल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स, त्यांचं जे प्रिन्सिपल्स आहेत ते सध्या आपण त्या नावाने ओळखतो. तर त्याच्या अंडर मेंडलचे तुम्हाला 3 लॉ स्टडी करायला होते. त्यातला फर्स्ट लॉ होता लॉ ऑफ डॉमिनन्स, त्यानंतरचा लॉ होता लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लास्ट होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता ह्या प्रत्येकाची डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला इथं CETला क्वेश्चन काय विचारला जाऊ शकतो? तर लॉ ऑफ डॉमिनन्स कुठल्या क्रॉसवर बेस्ड असेल? तर हा मोनोहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे की हा फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हा स्पेशली मोनोहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहे आणि हा जो थर्ड लॉ आहे हा थर्ड लॉ कशावर बेस्ड असेल? तर डायहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहे. आता लॉ ऑफ डॉमिनन्स नावातच मिनिंग लिहिलं आहे. 2 पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरचा क्रॉस झाल्यानंतर जी F1 जनरेशन तयार होते त्या F1 जनरेशनमध्ये नेहमी डॉमिनंटचेच कॅरेक्टर दिसतात, बरोबर. त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवण्यासारखं काय असेल तर लॉ ऑफ डॉमिनन्स हा युनिव्हर्सल ॲप्लिकेबल नाही. त्यानंतर सेकंड पॉईंट येतोय लॉ ऑफ सेग्रिगेशन. लॉ ऑफ सेग्रिगेशन हा जरी मोनोहायब्रिड क्रॉसवर बेस्ड असेल तर हा युनिव्हर्सल ॲप्लिकेबल आहे का? कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एकच वाक्य पाठ करायचं आहे, बोथ अलिल्स म्हणजे इन F1 जनरेशन बोथ अलिल्स आर टुगेदर बट डू नॉट मिक्स. म्हणजे ज्यावेळेला प्युअर पॅरेंटचा क्रॉस होतो, प्युअर पॅरेंटचा क्रॉस झाल्यानंतर जी F1 जनरेशन तयार होते त्याच्यामध्ये पॅरेंटचे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स तर येतात पण ते एकमेकांमध्ये मिक्स होऊ शकत नाही. दॅट इज हा जो सेग्रिगेशन लॉ आहे याच्यामध्ये प्युरिटी ऑफ गॅमेट्स क्लिअर होते. म्हणून हा जो लॉ आहे हा लॉ आपण आत्तासुद्धा फॉलो करतो. सो हा युनिव्हर्सल ॲप्लिकेबल आहे. तसं लॉ ऑफ डॉमिनन्स युनिव्हर्सल ॲप्लिकेबल नाही. त्यानंतर तिसरा लॉ होता लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, जो डायहायब्रिड क्रॉसवर बेस्ड आहे, जो F1 जनरेशन एक्सप्लेन करतो. तर F1 जनरेशनमध्ये काय होतं तर वेन प्युअर पॅरेंट्स म्हणजे टू कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ प्युअर पॅरेंट्स क्रॉस्ड विथ इच अदर, म्हणजे 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणाऱ्या 2 पेअरच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असणाऱ्या पॅरेंट्समध्ये जर क्रॉस झाला तर तयार होणारी जी F1 जनरेशन असते ह्या F1 जनरेशनवरून ज्यावेळेला F2 जनरेशन निघते त्यावेळेला त्यातली एक पेअर दुसऱ्या पेअरवरती डिपेंड नसते. सो दीज आर कॉल्ड ॲज अ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. असॉर्टमेंट दॅट इज अ डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. म्हणजे F2 जनरेशनमध्ये डिस्ट्रीब्युशन होताना कधीही कुठलीही पेअर एकमेकांवर डिपेंड नसते आणि हा जो लॉ आहे हा लॉसुद्धा युनिव्हर्सल ॲप्लिकेबल नाही. म्हणजे ह्या तिघांमधला फक्त एकच लॉ युनिव्हर्सल ॲप्लिकेबल आहे जो तुम्हाला पेपरला पाठ करायचा. त्याचं नाव काय असेल?
तर लॉ ऑफ सेग्रिगेशन. आता या पॉईंटमधला लास्टचा पॉईंट कुठला असेल तर टेस्ट क्रॉस आणि बॅक क्रॉस, जो तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. आता ह्यातला टेस्ट क्रॉस जर पाहिला तर टेस्ट क्रॉसची डेफिनेशन काय येणार बघा. बऱ्याच वेळेला इथं थोडीशी चूक होते, तर ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. F1 जनरेशन म्हणजे टेस्ट क्रॉस म्हणजे काय तर F1 जनरेशन इज क्रॉस्ड विथ द प्युअर रिसेसिव्ह पॅरेंट्स, आणि बॅक क्रॉस म्हणजे काय तर F1 जनरेशन इज क्रॉस्ड विथ एनी प्युअर पॅरेंट्स. मग प्युअर पॅरेंट्स किती प्रकारचे? दोन प्रकारचे आहेत. एक येतात डॉमिनंट, एक येतात रिसेसिव्ह. म्हणजे कुठल्याही प्युअर पॅरेंट्सशी होणारा क्रॉस जर F1 जनरेशनचा झाला तर तो कशाच्या अंडर येतो? बॅक क्रॉसच्या अंडर येतो. आणि टेस्ट क्रॉसमध्ये फक्त रिसेसिव्ह पॅरेंट बरोबर क्रॉस केला जातो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि नेहमीच ह्याचं वाक्य तुम्हाला माहीतच आहे, टेस्ट क्रॉस इज अ बॅक क्रॉस बट बॅक क्रॉस इज अ नॉट अ टेस्ट क्रॉस. ह्याच्यावर देखील CETला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता हे जे पॉईंट्स आहेत, आपण हा जो पॉईंट स्टडी केला हा पूर्णपणे मेंडल्सने जे स्टडी केलेला आहे ह्याच्यावरती बेस्ड होता. आता याचा पुढचा जो व्हिडिओ असेल ह्या व्हिडिओमध्ये आपण काय स्टडी करणार आहोत? न्यू मेंडेलियन रेशो. आता हे जे पॉईंट्स घेतलेले आहेत या पॉईंटमध्ये तुम्हाला जर क्युरी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.